मंडळींनो, सध्या मोबाईलच्या काळात पण माझ्या मैत्रिणीन माझ्या बर्थडे स्पेशल माका एक पत्र लिहिलं ना. तर तातून काय कळतंय, मैत्रीण कोण जाणे कशी काय मला भेटली, काही दिवसांच्या ओळखीत मला आपुलकीशी वाटली. तिच्या प्रेमळ सहवासात मैत्री आमची फुलली. तिच्याशिवाय कधीच माझी कळी नाही खुलली. जरी आला राग तिला तरी कधीच नाही बोलली. माझ्यासोबत नेहमीच समजूतदारपणे वागली. कितीही चिडली तरी समजायला तीच आली. तुला हे पत्र लिहिताना खूप काही मनात आहे. तुला भेटल्यावर आयुष्यात एक वेगळी सुरुवात झाली. तुझ्याशी बोलल्यावर, तुझं हसणं पाहिल्यावर, तुझा आवाज ऐकल्यावर मन शांत होतं. तुझ्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण माझ्यासाठी खूप खास आहे. तू मला कायम समजून घेतेस, कायम साथ दिलीस आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्यावर विश्वास ठेवलास. हे माझ्यासाठी खूप मोठं आहे. कधी शब्द कमी पडतात मनात सांगायला, पण तरी हे सांगायचं आहे की तू माझ्या आयुष्याचा खूप महत्त्वाचा भाग झाली आहेस. तुझ्या विना दिवस अपूर्ण वाटतो. तू कायम मला समजून घेतेस. तुझ्यासारखी मैत्रीण भेटली मला, माझं नशीब आहे. तू माझी फक्त मैत्रीण नाही, माझी मोठी बहीण आणि वेळ पडली की आई पण होतेस. माझे लहान मुलीसारखे लाड करतेस. तशी तर भेट आपली कंपनीतच झाली, पण मला वाटते माझी मोठी बहीणच आहे. रक्ताचं नातं तर नाही आपलं, पण त्याच्यापेक्षा जास्त जवळची झालीस तू. कितीही राग आला तरी परत तुझ्या जवळच येऊन शांत होते. मला तू माझी दुसरी आईच वाटते. तू अशीच माझ्यासोबत राहा. तर मंडळींनी माझ्याकडे अशीच एक जिवलग मैत्रीण असा. तिने या सध्या मोबाईलच्या काळात पण तिने माका ह्या माझ्या बर्थडेसाठी पत्र लिहिलेलं.